आता बघा, नाईन्थ हाऊसला काय म्हटलेलं आहे? नाईन्थ हाऊसला भाग्याचं घर म्हटलेलं आहे. जिथं तुमचं भाग्य बसलेलं आहे ते घर नाईन्थ हाऊस आहे. भाग्य जर नसेल लाईफमध्ये तर लाईफच्या गोष्टी सोयीस्कर होणार नाहीत. लाईफमध्ये अनेक अडथळे येतील. भाग्याचं घर फार इम्पॉर्टंट आहे. भाग्य नसेल तर लाईफमध्ये कोणतीही गोष्ट इझिली मिळणार नाही असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे भाग्याचं घर नाईन्थ हाऊस आहे. तुमच्या लकचं घर नाईन्थ हाऊस आहे. लक कुठं बसलेलं आहे? नाईन्थ हाऊस मध्ये बसलेलं आहे. आणि लकचा इम्पॉर्टंट फार आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये लक जर साथ देत नसेल, भाग्य साथ देत नसेल, तर कोणतीही गोष्ट इझिली होणार नाही. तिथं अडथळे येत राहतील. आता भाग्याला आशीर्वादांशी जोडलेला आहे. भाग्य काय आहे? आशीर्वाद आहे. जेवढे जेवढे आशीर्वाद तुम्ही आजपर्यंत घेतलेले आहेत त्या आशीर्वादांचं घर नाईन्थ हाऊस आहे. आणि हे आशीर्वाद कधी फलित होणार आहे? ज्यावेळी नाईन्थ हाऊस ऍक्टिव्हेट होणार आहे त्यावेळी, किंवा नाईन्थ हाऊसची ज्यावेळी दशा येणार आहे त्यावेळी, नाईन्थ हाऊसच्या स्वामीची दशा येणार आहे त्यावेळी हे आशीर्वाद फलित होणार आहे. त्यामुळं आशीर्वाद घेणं ही नाईन्थ हाऊसची काय रेमेडी आहे. आशीर्वाद घेणं हे नाईन्थ हाऊसला चांगलं करणार आहे. नाईन्थ हाऊस आपला गायडन्स आहे. सगळ्यात महत्वाची पार्ट की नाईन्थ हाऊस काय? गायडन्स आहे, नॉलेज आहे. आणि व्यक्तीला गायडन्स मिळणं लाईफमध्ये त्याला काय करणार आहे? त्याची प्रगती करवणार आहे, त्याची ग्रोथ करवणार आहे. त्यामुळे ग्रोथचं घर काय असेल तर ते नाईन्थ हाऊस आहे. नाईन्थ हाऊसला तुम्ही ग्रोथशी सुद्धा जोडू शकता. ग्रोथ आणि ग्रोथ कधी होणार आहे? ज्यावेळी तुम्हाला योग्य गायडन्स मिळणार आहे, ज्यावेळी तुम्हाला योग्य ज्ञान मिळणार आहे, योग्य नॉलेज मिळणार आहे, त्यावेळी तुमची ग्रोथ होणार आहे. त्यावेळी तुमचं भाग्य साथ देणार आहे. बघा, भाग्य, लक हे काय आहे? गायडन्सच्याच दुसरी बाजू आहे. नॉलेजची दुसरी बाजू आहे. नॉलेज आणि गायडन्स असेल तर भाग्य साथ देईल. आशीर्वाद असेल तर तिथं भाग्य साथ देईल. त्याच्या पुढं नाईन्थ हाऊसला धर्माशी जोडलेला. धर्म काय असेल तर नाईन्थ हाऊस आहे. प्रत्येक व्यक्तीचा धर्म हा काय आहे? त्याच्यासाठी नाईन्थ हाऊस आहे. त्यानंतर धर्माचा संबंध ट्रेडिशनशी आहे, प्रथा परंपरांशी आहे. म्हणून प्रथा परंपरा काय असेल, ट्रेडिशन काय असेल तर ते नाईन्थ हाऊस आहे. जिथं ट्रेडिशन आलं तिथं रिलिजन आलं. रिलिजन म्हणजेच धर्म. याचा संबंध कशाशी येतो? नाईन्थ हाऊसशी येतो. आता बघा, धर्मामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट रोल कशाचा आहे? नॉलेजचा आहे, टीचिंगचा आहे. आणि टीचिंगला रिप्रेझेंट कोण करतो? गुरु. त्यामुळे गुरुस्थान काय असेल तर ते 90th स्थान आहे. नवम भावात कोण बसलेला आहे? हो, साक्षात तुमचा जो गुरु आहे तो कुठं आहे? नवम भावात बसलेला आहे. आणि ज्याचा गुरु मजबूत असणार आहे त्याला चांगला योग्य गायडन्स मिळणार आहे. ज्याचा गुरु मजबूत असणार आहे त्याला योग्य नॉलेज मिळणार आहे. ज्याचा गुरु मजबूत असणार आहे त्याची ग्रोथ होणार आहे. ज्याचा गुरु मजबूत असणार आहे, ज्याचं नाईन्थ हाऊस मजबूत असणार आहे, त्याला भाग्य किंवा लक सेक्टर साथ देणार. गुरुच्या कीवर्ड्स मध्ये आपण बघितलं होतं, गुरुला भाग्याचा कारक म्हटलेला आहे, गुरुला आशीर्वादाचा, लकचा कारक म्हटलेला आहे, ज्ञानाचा, गायडन्सचा कारक म्हटलेला आहे. तसंच भावांमध्ये भावांमध्ये जर बघितलं नाईन्थ हाऊस काय आहे तर नाईन्थ हाऊस हे गुरुचं स्थान आहे. गुरुला रिप्रेझेंट करणारा भाव नाईन्थ हाऊस आहे. भावांमध्ये गुरु कोण आहे? नाईन्थ हाऊस आहे. जोडू शकता. जसा गुरुग्रह अनेक गोष्टींना दाखवतो तसं नवम भाव सुद्धा गुरु रिलेटेड गोष्टींना दाखवतो. आता जिथं गुरु आला तिथं प्रोफेसर लेवलच्या एज्युकेशन आलं किंवा प्रोफेसर आला. त्यामुळे प्रोफेसर कोण आहे? नाईन्थ हाऊस आहे. प्रोफेसरचं प्रोफेशन काय आहे तर ते नाईन्थ हाऊस आहे. हायर ज्ञान घेणारं, उच्च शिक्षण घेणारं घर कुठलं आहे, उच्च शिक्षण देणारं घर कुठलं आहे तर ते नवम भाव आहे. नवम भावातून काय बघितलं जातं? तुमचं उच्च शिक्षण बघितलं जातं. आता नवम भाव धर्माला रिलेटेड आहे, ट्रेडिशनला रिलेटेड आहे, रिलिजनला रिलेटेड आहे. त्यामुळं जी फिलॉसॉफी आहे धर्माला घेऊन, ट्रेडिशनला घेऊन, ती फिलॉसॉफी काय असेल तर ती साक्षात काय? नाईन्थ हाऊस आहे. धर्मगुरू किंवा धर्माच्या रिलेटेड काम करणारी लोक नाईन्थ हाऊस आहेत. टेम्पलच्या बाहेर काम करणारी लोक तुम्ही नाईन्थ हाऊसशी जोडू शकता. जी मंदिराच्या बाहेर वगैरे असतात बघा, काम करतात, त्यांचं दुकान वगैरे असतं, धार्मिक, नाईन्थ हाऊसशी त्यांचा संबंध आहे. बिझनेसशी संबंध नाईन्थ हाऊसशी आहे. त्या लोकांच्या कुंडलीमध्ये बऱ्याचशा योग असतील की सेव्हन्थ हाऊस लॉर्ड इन नाईन्थ हाऊस. म्हणजे बिझनेस कुठे गेला? नाईन्थ हाऊस मध्ये गेला. काय करणार? धर्माचं साहित्य वगैरे विकणार आहे, धार्मिक पुस्तक वगैरे विकणार. पुढे जाऊया, धार्मिक यात्रा. यांना सुद्धा तुम्ही नाईन्थ हाऊसशी जोडून पाहू शकता. धार्मिक यात्रा, धर्मस्थळांची यात्रा नाईन्थ हाऊस आहे. वडील तुमचे नाईन्थ हाऊस आहेत. साक्षात वडिलांचं घर कुठलं आहे? नाईन्थ हाऊस आहे. त्यामुळं याचा फार इम्पॉर्टंट रोल आहे. कारण वडील व्यवस्थित असतील तर नाईन्थ हाऊस व्यवस्थित आहे. वडिलांबरोबर योग्य रिलेशन असेल तरीही नाईन्थ हाऊस व्यवस्थित आहे असं आपण म्हणू शकतो. तुमचे जे पित्रज आहेत, पित्रजांना काय म्हटलेलं आहे? हो, तर डिवाइन एंजल्स म्हटलेलं आहे. बघा, पित्र आपल्यासाठी डिवाइन एंजल्सचं काम करतात.
आपलं नॅचरल प्रोटेक्शन काय असेल तर ते पितर आहे. सगळ्यात मोठी काळजी आपली कोणाला असेल तर ती पितरांना आहे. त्यामुळे आपले पित्र कोण आहेत तर ते 9th हाऊस आहे आणि पितराला डिवाइन एंजल्सशी जोडलेलं आहे. जर हे डिवाइन एंजल्स तुमच्या सोबत नसतील तर लाईफमध्ये कोणत्याही गोष्टी सोयीस्कर नसणार आहेत. त्यामुळं 9th हाऊस साक्षात कोण आहे तर डिवाइन एंजल्स आहे. डिवाइन ग्रेस तुमच्या लाईफ मधली ते सुद्धा 9th हाऊसला रिप्रेझेंट करते. तुम्हाला डिवाइन ग्रेस, डिवाइन आशीर्वाद कुठून मिळणार असेल तर तो कुठून मिळणार आहे 9th हाऊस मधून मिळणार आहे. लक्षात आलं, कोणत्या अडचणीमध्ये आहात आणि अचानकपणे जो आशीर्वाद मिळतो, अचानकपणे समस्या सुटून जाते, डिवाइन ग्रेस आल्यासारखं फील होतंय, तर ती गोष्ट कुठून आहे 9th हाऊस मधून आहे. मंदिर साक्षात काय 9th हाऊस आहे, कारण तिथं आपण काय करतो प्रार्थना करतो. प्रार्थना करण्याचं घर सुद्धा 9th हाऊस आहे. बिईंग ग्रेटफुल म्हणजे कृतज्ञता असणं, कृतज्ञता दाखवणं हे सुद्धा 9th हाऊसचं कारक तत्व आहे. तुम्ही ज्याच्याकडून शिकलेला आहे किंवा तुम्ही ज्याच्याकडून ज्ञान घेतलेलं आहे त्याच्याविषयी जर तुम्ही कृतज्ञता दाखवली तर 9th हाऊस तुमचं चांगलं काम करणार आहे. बिईंग ग्रेटफुल. लक्षात आलं. त्यानंतर हँडलिंग गव्हर्नमेंटचं मनी. गव्हर्नमेंटचा मनी हँडल करण्याचं घर 9th हाऊस आहे. बघा, गव्हर्नमेंटचं घर 10वं घर आहे. हे घर जे आहे ते गव्हर्नमेंटचं घर आहे, राईट. आता गव्हर्नमेंटचं 12वं घर कुठलं आहे 9th हाऊस आहे. 12व्या घरातून गव्हर्नमेंट काय करणार आहे खर्च करणार आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटचा पैसा हँडल करणं 9th हाऊस मधून बघितलं जातं. हँडलिंग गव्हर्नमेंटचा मनी. लक्षात आलं. ग्रोथचं घर कुठलं आहे तर ते 9वं घर आहे असं आपण म्हणू शकतो. लक्षात आलं. ग्रोथचं घर कुठलं आहे 9वं घर आहे असं आपण म्हणू शकतो. ओव्हरऑल तुमचं भाग्य, लक आणि आशीर्वाद, तुमचं धर्म, तुमचा गुरु, तुमचं ट्रेडिशन हे 9वं घर आहे. हायर लेवलचं ज्ञान 9वं घर आहे. नॉलेज तुम्हाला कुठून मिळणार असेल तर ते 9व्या घरातून मिळणार आहे. बिईंग ग्रेटफुल कृतज्ञता 9वं घर आहे. तुमचे जे पित्रज आहेत, तुमचे डिवाइन एंजल्स आहेत जे तुम्हाला लाईफमध्ये प्रत्येक वेळी सपोर्ट करत राहतात, पुढे घालवत राहतात, ते घर 9वं घर आहे. वडिलांचं घर 9वं घर आहे आणि ग्रोथचं घर 9वं घर आहे. आणि याचा इम्पॉर्टंट फार आहे. जर 9वं घर साथ देत नसेल तर लाईफ मधली कोणतीही गोष्ट सोयीस्कर सुखकर होणार नाही. लक्षात आलं. तुम्ही जर तुमच्या पाठीमागे कोणाचा आशीर्वाद नसेल तर लाईफमध्ये तुमचं लाईफ हे सोयीस्कर नसेल, इझी नसेल. थोडक्यात ज्याच्या पाठीमाग त्याचा गुरुचा आशीर्वाद आहे, ज्याच्या पाठीमाग नवम भावाचा आशीर्वाद आहे, ज्याच्या पाठीमाग त्याच्या पितरांचा आशीर्वाद आहे, त्याच्यासाठी लाईफ सोयीस्कर आहे म्हणू शकतो आपण. आणि हा आशीर्वाद फार मोठी गोष्ट आहे. हा दिसत नाही, 9th हाऊसच्या गोष्टी दिसत नाहीत, आशीर्वाद दिसत नाही, पण तो काम करतो. मानलं तर गोष्टी आहेत, नाही मानलं तर अशाच आहेत. लक्षात आलं. 9th हाऊस गुरुस्थान. आता एक गुरुस्थान व्यवस्थित केलं तर काय होणार आहे? लाईफ मधलं भाग्य, लक तुमचं साथ देणार. लाईफ मधलं भाग्य आणि लक तुमचं साथ देणार आहे. ज्यावेळी तुम्ही गुरुस्थान व्यवस्थित कराल, ज्यावेळी तुम्ही धर्म ट्रेडिशनला पाळाल, ज्यावेळी तुम्ही काय करणार आहे तुमच्या पितरांना व्यवस्थित करणार आहे, त्यावेळी तुमचं 9th हाऊस चांगलं होणार आहे. ज्यावेळी तुम्ही बिईंग ग्रेटफुल म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणार आहे त्यावेळी तुमचं 9th हाऊस काम करणार आहे. लक्षात आलं. समजलं सर्वांना 9th हाऊस काय? हो सर. ओके. आता मला सांगा, 9th हाऊस जर तुमचं भाग्य असेल तर 9th हाऊसचा स्वामी ज्या भावामध्ये बसलेला असेल तो भाव तुमच्या भाग्याला उदित करणारा भाव आहे, तुमचा भाग्योदय करणारा भाव आहे म्हणू शकतो आपण असं. हो हो. 9th हाऊसचा स्वामी ज्या भावामध्ये बसलेला असेल तो भाव तुमच्या कशाला जागृत करणार आहे? तर तुमच्या लकला जागृत करणार आहे, तुमच्या ज्ञानाला जागृत करणार आहे, तुमच्या नॉलेजला जागृत करणार आहे आणि त्या भावातून आपली ग्रोथ होणार आहे. तो भाव आपल्या ग्रोथचं मोठं रिझन बनणार आहे म्हणू शकतो. आता मला सांगा, या कुंडलीमध्ये ही 9 नंबरची कुंडली आहे, धनु लग्न कुंडली आहे. गुरु याचा स्वामी आहे 9 नंबरचा. लग्नेश कोण आहे? गुरु आहे. लग्नेश कोण आहे? गुरु आहे.
आता नवमेश इथं कोण आहे? 9 नंबरचं थोडक्यात भाग्येश कोण आहे हा माहित आहे? सूर्य, रवी. रवी सूर्य, राईट. सूर्याचा स्वामी आहे आणि 5 नंबरची सिंह रास नवम भावामध्ये बसलेला आहे. आता मला प्रत्येकानं सांगायचंय थोडं थोडं की हा सूर्य या कुंडलीमध्ये प्रथम भावामध्ये बसला. हा सूर्य या कुंडलीमध्ये प्रथम भावामध्ये बसला. या व्यक्तीचं भाग्य कुठं बसलं? स्वतःमध्येच. राईट. व्यक्तीच्या भाग्य कुठं बसलं? स्वतःमध्ये बसलं. व्यक्ती भाग्यवान आहे असं म्हणू शकतो आपण. हो हो. व्यक्ती भाग्यशाली आहे म्हणू शकतो. म्हणू शकतो. हो सर. व्यक्तीला लाईफमध्ये भाग्य वेळोवेळी काम करेल, भाग्य वेळोवेळी साथ देईल असं आपण म्हणू शकतो. हो सर. म्हणजे प्रिडिक्शन करायला शिकला तुम्ही. 9th हाऊसचा स्वामी कुठं गेला? पहिल्या घरामध्ये गेला. व्यक्तीच्या व्यक्तित्वामध्ये भाग्य आलं. भाग्य कुठून जागृत होणार आहे? तर पहिल्या घरातून जागृत होणार आहे. ओव्हरऑल व्यक्तीला लाईफमध्ये भाग्य वेळोवेळी साथ देणार आहे. आता भाग्याला जागृत करण्यासाठी रेमेडी काय आहे? स्वतःला डेव्हलप करणं ही रेमेडी असू शकते. भाग्य साथ द्यायचा आहे, स्वतःला डेव्हलप करा. भाग्य साथ देण्यासाठी व्यायाम करा, स्वतःची पर्सनॅलिटी बनवा. ज्यानं काय होणार आहे? 9th हाऊस ऍक्टिव्हेट होणार आहे. भाग्य कुठं बसलंय? पर्सनॅलिटीमध्ये बसलंय. भाग्य कुठं बसलंय? तुमच्यामध्ये बसलंय. तुम्ही स्वतःला डेव्हलप नाही केलं तर तिथं भाग्य साथ देणार नाही. ज्यावेळी तुम्ही स्वतःला डेव्हलप कराल त्यावेळी तुमचं भाग्य काम करायला लागेल. राईट. ओव्हरऑल व्यक्ती भाग्यशाली असतो. 9th हाऊस जास्त अडचण देत नाही कारण हे अडचणींचं घर नाही. ओव्हरऑल व्यक्ती भाग्यशाली असतो. 9th हाऊसचा स्वामी फर्स्ट मध्ये आला तर व्यक्तीला भाग्यशाली बनवतो. व्यक्तीचं भाग्य काय करतं? काम करतं लाईफमध्ये. ओके. आता जास्त काम कधी करणार? ज्यावेळी तो त्याच्या गुरुला काय करणार आहे? लाईफमध्ये आणणार आहे. ज्यावेळी त्या व्यक्तीवर त्याच्या गुरुचा प्रभाव असणार आहे त्यावेळी त्याचं भाग्य अल्टिमेट काम करणार आहे. ज्यावेळी त्याचा गुरु त्याच्या सोबत असणार आहे, त्याच्या गुरुचा आशीर्वाद त्याच्यासोबत असणार आहे, त्याचं भाग्य तिथं काम करणार आहे. भाग्य आजन्म त्याच्या सोबत राहणार आहे असं आपण म्हणू शकतो. राईट. 9th हाऊस लॉर्ड इन फर्स्ट. जाऊया पुढं. नवम भावाचा स्वामी द्वितीय भावामध्ये गेला. सांगा, नवम भावाचा स्वामी कुठे गेला? द्वितीय भावामध्ये गेला. सूर्य कुठे गेला? द्वितीय भावामध्ये गेला. तुम्ही म्हणू शकता का हो या व्यक्तीचं भाग्य त्याच्या फॅमिलीमध्ये बसलेलं आहे, या व्यक्तीचं भाग्य त्याच्या पैशामध्ये बसलेलं आहे? व्यक्ती पैशाकडून लकी आहे. व्यक्ती पैशाकडून लकी आहे म्हणू शकता. आणि फॅमिली कडून पण चांगला सपोर्ट मिळेल. राईट. फॅमिलीकडून सुद्धा चांगला सपोर्ट मिळेल. आता ज्यावेळी तो व्यक्ती धर्माला मजबूत करेल, गुरुला मजबूत करेल, त्यावेळी त्याच्याकडे पैसा येईल. ज्यावेळी व्यक्ती काय करेल? गुरुला मजबूत करेल, धर्माला मजबूत करेल, 9th हाऊसच्या गोष्टी करेल, त्यावेळी त्याच्याकडे पैसा येईल. 9th हाऊसच तुमच्या पैशाला ट्रिगर करते ना. काल मी एक कन्सेप्ट सांगितली होती की ज्या भावाचा स्वामी एखाद्या घरात बसतो तर त्या भावाचा काय येतो? त्या घरावर इम्पॅक्ट येतो. सूर्याच्या अंडर 2nd हाऊस आहे इथं आणि सूर्य 9th हाऊसचा स्वामी. काय होणार आहे? तुमचा गुरु तुम्हाला पैशाचं मार्गदर्शन करणार आहे. इव्हन टीचिंग फील्ड मधून तुम्ही पैसे मिळवू शकता. टीचिंग फील्ड मधून तुमचं सस्टेनन्स चालू शकतो.
म्हणू शकता वडिलांचा पण सपोर्ट मिळेल यांना. म्हणू शकता. हो हो हो. लक्षात आलं. टीचिंगचा, हायर ज्ञानाचा, धर्माचा आणि गुरुचा संबंध सेकंड हाऊसशी आला. सेकंड हाऊस मध्येच याचा स्वामी बसला तर या गोष्टी केल्यानं काय होणार आहे, तुमच्याकडे पैसा येणार आहे. ओव्हरऑल तुमचं भाग्य सुद्धा सेकंड हाऊस मध्ये बसलेला आहे असं आपण इथं म्हणू शकतो. लक्षात आलं. गुरुजी यांना वडिलांचा पण सपोर्ट मिळेल ना. 100% वडिलांचा सुद्धा सपोर्ट तिथे दाखवतो. फॅमिलीला वडिलांचा सपोर्ट मिळेल असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके. आणि हा व्यक्ती धार्मिक जागी पैसा पण खर्च करू शकेल. हा ठीक आहे, बरोबर आहे. धार्मिक ठिकाणी पैसा खर्च करेल. हो. सांगा 9th हाऊसचा स्वामी थर्ड मध्ये गेला. सूर्य पुरुषार्थ आहे थर्ड हाऊस. पुरुषार्थ भावंडांमध्ये पण भावंडे जे असतील ती लकी असतील. लहान भाऊ बहीण लकी असेल. लहान भाऊ बहीण धार्मिक असेल, असू शकतो ना थोडंफार बेसिक लेवलला एकदम. 9th हाऊसचा स्वामी थर्ड हाऊस मध्ये गेला. पुरुषार्थ कुठं जागृत होणार आहे, टीचिंग मध्ये जागृत होणार आहे. पुरुषार्थ धर्माच्या ठिकाणी जागृत होणार आहे. धर्माचं कार्य असेल तिथं व्यक्ती मेहनती असेल, व्यक्ती पुरुषार्थ करेल. कारण नवमचा स्वामी थर्ड हाऊस मध्ये गेला. तिसरं घर पुरुषार्थ आहे. पुरुषार्थाची जागृती कशातून आहे, नवम भावातून आहे. तुमचा गुरु तुमच्या सोबत असेल तर काय असणार आहे, तुम्ही पुरुषार्थ करणार आहे, तुम्ही मेहनत करणार आहे आणि तुमचं पुरुषार्थाचं घर ऍक्टिव्ह होणार. थर्ड हाऊस इज ट्रॅव्हलिंग, 9th हाऊस इज धर्म. व्यक्ती धर्मासाठी ट्रॅव्हलिंग करेल म्हणू शकता. म्हणजे प्रेडिक्शन द्यायची झाली तर बरेच आहेत. एका एका कीवर्ड्सला जोडला तर तुम्ही भयानक प्रेडिक्शन देऊ शकता. मी तुम्हाला इथं बेसिक लेवलला सांगतो, एकदम बेसिक लेवल. व्यक्ती धर्माची ट्रॅव्हलिंग करेल. व्यक्तीचं भाग्य त्याच्या लहान भाऊ बहिणीमध्ये बसलेलं असेल. व्यक्ती धर्माच्या ठिकाणी पुरुषार्थ करेल. थर्ड हाऊस इज मोबाईल. नाईन्थ हाऊसच्या गोष्टी मोबाईल मध्ये आल्या. व्यक्तीच्या मोबाईलवर रील्स कोणत्या येतील, धार्मिक येतील. थर्ड हाऊस इज मीडिया. थर्ड हाऊस काय, मीडिया आहे. नाईन्थ हाऊसचा लॉर्ड थर्ड मध्ये आला. त्याचा सोशल मीडियावर त्याला 9च्या गोष्टी बघायला मिळतील, धार्मिक गोष्टी बघायला मिळतील. त्याच्या मोबाईलवर धार्मिक गोष्टी बघायला मिळतील म्हणू शकता तुम्ही. आणि ज्यांच्या थर्ड हाऊस मध्ये गुरुसारखा ग्रह असतो किंवा 9th हाऊसचा लॉर्ड असतो त्यांना या गोष्टी बघायला मिळतात. चेक करू शकता तुमच्या असेल तर. म्हणजे प्रेडिक्शन कोणत्या लेवलला जाऊ शकतं बघा. फक्त शांतपणे बेसिक लेवलला आपण बेसिकला मजबूत करायचा. बेसिक लेवलला जर तुम्ही ध्यानात आणला की बेसिकला काय चाललंय तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील की काय कसं जोडायचं आहे, कसं काम करतं ज्योतिष. लक्षात आलं. सगळे गप्प आहेत म्हणल्यावर सगळ्यांना समजलेलं आहे. रायटिंग करताय सगळे. येस सर. हा चला, फोर्थ हाऊस मध्ये आला सूर्य. ओव्हरऑल वडील 9th हाऊसचा लॉर्ड फर्स्ट मध्ये होता. व्यक्तीवर त्यांच्या वडिलांचा प्रभाव होता, गुरुचा प्रभाव होता. 9th हाऊसचा लॉर्ड सेकंड मध्ये होता. व्यक्तीच्या पैशावर त्याच्या वडिलांचा प्रभाव होता, गुरुचा प्रभाव होता. 9th हाऊसचा लॉर्ड थर्ड वर होता. व्यक्तीच्या पुरुषार्थावर त्याच्या वडिलांचा प्रभाव होता, गुरुचा प्रभाव होता. 9th हाऊसचा लॉर्ड फोर्थ मध्ये आला. व्यक्तीवर कुणाचा प्रभाव असणारा, व्यक्तीच्या घरावर वडिलांचा प्रभाव असणारा, मनावर वडिलांचा प्रभाव असणारा, गुरुवर
गुरुचा प्रभाव असणार आहे. व्यक्तीच्या घरचं वातावरण कसं असणार आहे? धार्मिक. घरामध्ये कोण आला? धर्माचा ग्रह आला, 9th हाऊसचा स्वामी आला. आता व्यक्तीच्या घरचं वातावरण हे धार्मिक असणार आहे. धर्मकार्य, होम हवन किंवा कीर्तन या गोष्टी घरात होत असणार आहेत. पूजापाठ घरात होत असणार आहे. आणि 9th भावाचा स्वामी कुठं आला? घरामध्ये आला. घरामध्ये या गोष्टी आल्या, घरामध्ये भाग्य आलं, घरामध्ये गुरु आला. लक्षात ठेवा. नाईनचा स्वामी पंचमात आला. पंचम भाव काय आहे? तुमची बुद्धी. तुमची बुद्धी कशी आहे? तुमची बुद्धी धार्मिक आहे. तुमच्या बुद्धीवर कोणाचा प्रभाव आहे? तुमच्या बुद्धीवर तुमच्या वडिलांचा प्रभाव आहे. तुमच्या बुद्धीवर कोणाचा प्रभाव आहे? तुमच्या बुद्धीवर तुमच्या गुरुचा प्रभाव आहे. तुमच्या बुद्धीवर धर्माचा प्रभाव आहे, अध्यात्माचा प्रभाव आहे, नॉलेजचा प्रभाव आहे. तुमच्या बुद्धीला ट्रिगर कोण करणार आहे? तुमचा गुरु, तुमचे वडील. पंचम भाव सोल्युशन आहे. 9th भाव काय? गायडन्स आहे. तुम्ही सोल्युशन कसं देणार आहे? गाईड करणार देणार आहे. तुम्ही उपाय कोणते देणार आहे? जिथं गायडन्स असेल असे उपाय तुम्ही देणार आहे. धार्मिक उपाय तुम्ही देणार आहे. उपायांच्या घरामध्ये कोण बसलं? धर्म बसला. तुमच्या उपायांमध्ये सुद्धा काय येणार आहे? धर्म येणार आहे. गाईड करून तुम्ही उपाय देणार. लक्षात आलं? पण 9th भावाचा स्वामी 6व्या घरामध्ये आला. जॉब जॉबचा आहे. जॉबवर कोणाचा प्रभाव आहे? जॉबवर कोणाचा प्रभाव आहे? जॉबवर 9th हाऊसचा प्रभाव आहे, टीचिंगचा प्रभाव आहे. जॉबच्या ठिकाणी तुम्ही टीचिंग करणार असं आपण म्हणू शकतो. येस सर. जॉबच्या ठिकाणी तुम्ही टीचिंग कराल असं आपण म्हणू शकतो. राईट राईट राईट. म्हणजे जॉबच्या घरामध्ये कोण आलं? 9th हाऊसचे प्रभाव आले. त्याच्या पुढे जर गेलं तर काय होणार आहे? जॉबमध्ये 9th हाऊसच्या गोष्टी येतील. थोडक्यात गुरुस्थानाला ऍक्टिव्हेट करून तुम्ही जॉबला मजबूत करू शकता. टीचिंगचं फील्ड हे जॉबमध्ये येईल. त्यानंतर बघा, 9th हाऊसचा स्वामी 7th भावामध्ये आला. 9th हाऊसचा स्वामी कुठं आला? 7th भावामध्ये आला. तुमच्या पत्नीवर धर्माचा प्रभाव असू शकतो. 9th स्वामी 7th मध्ये आला. पत्नी धार्मिक असू शकते किंवा तुमचा पती धार्मिक असू शकतो, लकी असू शकतो, ट्रेडिशन पाळणारा असू शकतो. म्हणू शकता असं. तुमच्या बिझनेसचा संबंध 9th हाऊसशी असू शकतो, टीचिंगचे असू शकतो, धर्माशी असू शकतो, किंवा तुम्ही बिझनेसमध्ये लकी असू शकता. म्हणू शकतो आपण ज्यावेळी 9th लॉर्ड सप्तमात येईल, तुम्ही 7th भावाच्या गोष्टींच्या रिलेटेड लकी असाल असं आपण म्हणू शकतो. तुमचा बिझनेस असेल तर हा बिझनेस गायडन्स देणारा, टीचिंग करणारा, हायर लेवलचं एज्युकेशन देणारा असू शकतो किंवा धर्मा रिलेटेड असू शकतो असं आपण इथं म्हणू शकतो. धार्मिक दुकाने वगैरे, पुस्तकांचं वगैरे असू शकतं. 100% धार्मिक दुकाने, धार्मिक मूर्त्या वगैरे सेल करतात भाऊ लोक. येस, पुस्तकं वगैरे सेल करतात. मंदिराच्या बाहेर मंदिराच्या बाहेर जे काम करतात ती सगळी लोक यायचे. ओके, लक्षात आलं? 100% एक्झॅक्टली. 9th हाऊसचा स्वामी अष्टमात आला. भाग्याला पीडा झाली, वडिलांना पीडा झाली, पण तुमचं 9th हाऊस जागृत कुठून होणार आहे? तुमचं भाग्य कुठं बसलं? 8th हाऊस मध्ये. 8th मध्ये तुमचं भाग्य बसलं. आता ऑकल्ट मध्ये आल्यानंतर काय होणार आहे? 9th हाऊस जागृत होईल,
भाग्य जागृत होईल, भाग्य काम करायला लागेल. म्हणू शकता. येस सर. तुम्हाला जे ज्ञान मिळणार आहे ते कुठून मिळणार आहे? 8th हाऊस मधून. ऑकल्ट मधून, अष्टम भावातून. तुमचे जे गुरु बसलेले असतील ते कुठं बसलेले असतील? ऑकल्ट मध्ये, येस. अष्टम भावामध्ये. लक्षात आलं? येस सर. म्हणजे 9th हाऊसचा स्वामी अष्टमात आला, अष्टमाच्या गोष्टी केल्यानं काय होणार आहे? तुमचं भाग्य जागृत होणार आहे. अष्टम भावात मध्ये तुमचा गुरु बसलेला असेल, ऑकल्ट मधून तुम्हाला ज्ञान मिळणार आहे, नॉलेज मिळणार आहे. ऑकल्ट मधून तुमचं भाग्योदय होणार आहे असं आपण म्हणू शकतो. राईट? राईट सर. नाईनचा स्वामी 10th मध्ये बसला. कामाच्या जागी अडचणी. अडचणी पीडर असेल. 9th स्वामी, 9th, 8th नाही, 9th हाऊस चाललंय. हा हा हा. 8th मध्ये Okay, गेला okay. वाटतं. काय झालं? भाग्य कुठं बसलं? कर्माच्या ठिकाणी. कर्माच्या ठिकाणी बसलं. ओके. आता हा व्यक्ती टीचर असू शकतो. कर्माशी संबंध कोणाचा बनला? 9th हाऊसचा स्वामी येस. 10th मध्ये गेला. टीचिंग फील्ड मध्ये तुम्ही काम करू शकता. धर्माच्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता. ज्ञान देण्याचं तुम्ही काम करू शकता. गायडन्स देण्याचं तुम्ही काम करू शकता. गुरुचं तुम्ही काम करू शकता. राईट? येस सर. कर्म केल्यानं तुमचं भाग्य जागृत होणार आहे म्हणू शकतो. येस. समजलं? 9th हाऊसचा स्वामी 10th मध्ये गेला. काय गेलं? भाग्य कुठे गेलं? कर्माच्या ठिकाणी गेलं. लक कुठे गेलं? कर्माच्या ठिकाणी गेलं. तुम्ही जे काम करणार आहे तिथं तुमचा लक सेक्टर काम करणार आहे, भाग्य काम करणार आहे असं आपण म्हणू शकतो. 9th स्वामी 11th मध्ये गेला. इच्छा पूर्ण होत राहतील. येस. इच्छाचं घर 11 आहे. इच्छा, प्रॉफिट, भाग्य कुठं साथ देईल? हे भाग्य आहे 9th हाऊस. इच्छांमध्ये भाग्य साथ देईल, प्रॉफिट मध्ये भाग्य साथ देईल. 11 वर तुमचं फ्रेंड सर्कल आहे. फ्रेंड सर्कल कसं असेल? धार्मिक असेल. येस सर. फ्रेंड सर्कल धार्मिक असेल म्हणू शकता. 9th हाऊसचा स्वामी 11th मध्ये गेला. तुमच्या फ्रेंड सर्कल कसा असणार आहे? धार्मिक असणार आहे. फ्रेंड सर्कल किंवा तुमच्या इच्छा यामध्ये काय होणार आहे? तुमचं भाग्य साथ देणार आहे. लक्षात आलं? म्हणजे सर हीच ज्ञान चिंता घेणे तुमची एक इच्छा असू शकते सगळ्यात मोठी. लक्षात ठेवा. तुमच्या इच्छांवर कोणाचा प्रभाव असेल? तुमच्या गुरुचा प्रभाव असेल. तुमच्या इच्छा कशा असतील? धार्मिक असतील. तुमच्या इच्छांवर धर्माचा प्रभाव दिसेल. लक्षात आलं? येस सर. नाईनचा स्वामी 12th मध्ये गेला. 12व घर काय हो? फॉरेन. बेसिक लेवलला फॉरेन आहे अँड स्पिरिच्युअलिटी. घर खर्चाचा आहे. लॉस सुद्धा म्हणतो, पण ओव्हरऑल खर्च 12व्या घरातून येतो. व्यक्ती धार्मिक ठिकाणी खर्च करेल. धार्मिक ठिकाणी येस. धर्माचा संबंध, धर्माचा लॉर्ड कुठे गेला? 12व्या घरामध्ये गेला. व्यक्तीचा खर्च कुठं होणार आहे? धर्मावर होणार आहे. येस. राईट? म्हणजे चांगल्या ठिकाणी खर्च होणार आहे. येस सर. म्हणू शकतो आपण. व्यक्तीचं भाग्य हे कुठं गेलं? फॉरेन मध्ये गेलं. फॉरेन मध्ये. आता व्यक्ती ज्यावेळी स्थान परिवर्तन करेल, फॉरेनला जाऊन राहील, त्याचा भाग्य साथ देईल. येस सर. 100% साथ देईल. व्यक्ती स्पिरिच्युअलिटीवर खर्च करेल असं म्हणू शकता.
व्यक्तीचा गुरु त्याला अध्यात्माकडे घेऊन जाईल, व्यक्तीचा गुरु त्याला मोक्षाकडे घेऊन जाईल असं म्हणू शकता, कारण मोक्षाचं घर 12वं घर आहे. येस सर. व्यक्तीचा गुरु मोक्षाकडे घेऊन जाईल, व्यक्तीचा गुरु मेडिटेशन योगामधील असेल, हा बरोबर. असेल, कारण असेल. 12वं घर मेडिटेशन योग आहे. भाग्य कुठं गेला, गुरु कुठं गेला, मेडिटेशन योगामध्ये गेला. व्यक्तीचा गुरु कोणता असेल, मेडिटेशन योगामधील असेल, राईट. येस सर. मेडिटेशन योगा यातून त्याला ज्ञान मिळू शकेल. ज्ञानाचं घर, 9वं घर कुठं बसलं, 9व्या घरात स्वामी कुठं गेला, 12व्या घरामध्ये गेला. व्यक्तीला मेडिटेशन योगाचं ज्ञान असेल किंवा मेडिटेशन योगातून त्याला ज्ञान मिळेल म्हणू शकता. थोडक्यात काय होतं, 9व भावाचं स्वामी एका लाईन मध्ये तुम्ही राईट करू शकता. 9व भावाचा स्वामी ज्या भावामध्ये जाऊन बसेल तो भाव तुमच्या लकला किंवा भाग्याला जागृत करणारा भाव आहे. पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, 9व भावाचा स्वामी ज्या भावामध्ये जाऊन बसेल त्या भावावर 9व भावाचा प्रभाव असेल. लक्षात आलं? ह्या 2 ओळी जर लक्षात आल्या तर तुम्ही प्रेडिक्शन करायला शिकाल. त्या भावावर सुद्धा कोणाचा प्रभाव असेल, 9व भावाचा प्रभाव असेल. लक्षात आलं? येस सर. थोडक्यात 8वं घर 9वं घर आज लक्षात आलेलं आहे सगळ्यांच्या डीप लेवलला. हो सर. 9व भावापर्यंत आपण आलेलो आहे. 9व भावापर्यंत तुम्ही भावांचे स्वामी चेक करू शकता. इव्हन दशम भावाचं सिंपल लेवलला एक रेमेडी सांगतो. दशम भाव कर्मक्षेत्र आहे. दशम भावाचा स्वामी ज्या भावामध्ये असेल तिथं आपलं कर्म बसलेलं आहे, त्या रिलेटेड आपण कर्म करणार आहे. किंवा दशम भावामध्ये जो स्वामी असेल, ज्या भावाचा स्वामी असेल त्याचा इम्पॅक्ट तर आपल्या कर्मक्षेत्रावर प्रचंड आहे. पहिलं म्हणजे या दशम भावामध्ये कोण बसलेला आहे आणि तो कोणत्या भावांचा स्वामी आहे, त्या भावांचा रोल आपल्या कर्मक्षेत्रामध्ये असेल. जसं की अष्टम भावाचा स्वामी दशम मध्ये बसला तर तुमचं कर्मक्षेत्र अष्टमच्या अंडर आहे, कारण त्या भावात अष्टमचा लॉर्ड आहे. सप्तमचा स्वामी दशम मध्ये बसला तर बिझनेसचा तुमच्या कशावर कंट्रोल आहे, तर कर्मक्षेत्रावर कंट्रोल आहे. चतुर्थचा स्वामी दशम भावामध्ये बसला तर तुमच्या घराचा किंवा भूमिभवन वाहनचा किंवा भूमिभवन वाहन रिलेटेड कर्मक्षेत्राचा तुमच्या कर्मावर इम्पॅक्ट आहे. याच्या वाईस वर्षा दशमचा स्वामी ज्या भावांमध्ये असेल ते सुद्धा कर्मक्षेत्र आपण करू शकतो. आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला कर्मक्षेत्र करायचं. जसं इथं बुध आहे दशमचा स्वामी, बुध पहिल्या भावामध्ये बसला तर तुमच्या व्यक्तित्वाचा, हेल्थ रिलेटेड प्रोफेशनचा पहिल्या भावाचा कशावर इम्पॅक्ट असणार आहे, तर दशमवर इम्पॅक्ट असणार आहे, कर्मक्षेत्रावर इम्पॅक्ट असणार. किंवा तुम्ही कर्म ते चूज करू शकता. दशमचा स्वामी सेकंड हाऊस मध्ये गेला तर फॅमिली किंवा फॅमिलीच्या रिलेटेड, पैशाच्या रिलेटेड, बँकिंगच्या रिलेटेड तुम्ही कर्मक्षेत्र चूज करू शकता. दशमचा स्वामी तृतीय मध्ये गेला तर ट्रॅव्हलिंग रिलेटेड कर्मक्षेत्र चूज करू शकता. दशमचा स्वामी चतुर्थ मध्ये गेला तर भूमी, भवन, वाहन किंवा मनाचं कर्मक्षेत्र चूज करू शकता. दशमचा स्वामी पंचमात गेला तर सोल्युशन प्रोव्हाइडिंग, आर्टिस्टिक फील्डचं कर्मक्षेत्र चूज करू शकता. दशमचा स्वामी षष्टात गेला तर तुमचं जॉब हेच तुमचं कर्मक्षेत्र असणार आहे. सेवा प्रोव्हाइडिंग, मेडिसिनच्या रिलेटेड, लॉच्या रिलेटेड, डॉक्टरीच्या रिलेटेड तुम्ही कर्मक्षेत्र करू शकता. पेट अॅनिमल्सचं कर्मक्षेत्र करू शकता. दशमचा स्वामी सप्तमात गेला तर बिझनेस किंवा तुमच्या समोर जो व्यक्ती येणार आहे, कस्टमर सर्व्हिसेस, याचं तुम्ही कर्मक्षेत्र करू शकता. ट्रेडिंगचं कर्मक्षेत्र करू शकता. दशमचा स्वामी अष्टमात गेला तर तुमचं कर्मक्षेत्र काय असणार आहे, तर ऑकल्ट, इन्शुरन्स सेक्टर, इंजिनिअरिंग, रिसर्च सेक्टर किंवा अष्टमातल्या बऱ्याच गोष्टी हे तुमचं कर्म बनणार आहे. दशमचा स्वामी नवम मध्ये गेला तर नवम भाव काय, टीचिंगचा आहे, गुरुस्थानाचा आहे. गुरुच्या रिलेटेड, मंदिराच्या रिलेटेड, टीचिंगच्या रिलेटेड तुम्ही कर्मक्षेत्र करू शकता. दशमचा स्वामी 11व्या भावामध्ये गेला तर तुमचं कर्मक्षेत्र बिग इंडस्ट्रीमध्ये मित्रांच्या सोबत, लाभाच्या सोबत ऍक्टिव्हेट असणार आहे म्हणू शकता. दशमचा स्वामी 12व्या मध्ये गेला तर तुमचं कर्मक्षेत्र हे मेडिटेशन, योगा किंवा फॉरेनच्या रिलेटेड, इम्पोर्ट एक्सपोर्टच्या रिलेटेड असू शकतं, असं आपण इथं म्हणू शकतो. लक्षात आलं?
बेसिक लेवलला लक्षात आलं? हो सर. दशमचा एवढं स्वामी फास्ट दशम राईट मध्ये नाही असेल ना तर कोणी? एवढं फास्ट राईट नाही ना कोणी केलं? नाही. चला. नाही. दशमचा स्वामी दशम मध्ये असेल तर राहील की दशमचा स्वामी दशम मध्ये असेल तर आणखीन कोण ग्रह दशम मध्ये ते बघा. आणि दुसरे म्हणजे तुमचं कर्मक्षेत्रच हे तुम्हाला कर्माला बूस्ट करणार. तुम्ही जे काही कर्म कराल तेच तुमच्या प्रोफेशनला बूस्ट करेल. दशम भावामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, पॉलिटिक्स, पद, गव्हर्नमेंट. तुमचं कर्मक्षेत्र पॉलिटिक्सच्या रिलेटेड, गव्हर्नमेंटच्या रिलेटेड, पदाच्या रिलेटेड असणार आहे, समाजाच्या रिलेटेड असणार आहे असं आपण म्हणू शकतो. दशमचा स्वामी इन दशम. समजलं?